टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बाबा आपलं नाव काय? माझं नाव सतीश अर्जुन गादेकर, राहणार सेंद्री आणि शेत जमीन तुमची कुठल्या हद्दीमध्ये आहे? उपळा हद्दी, गट नंबर 1114-1। बरं, हे केळीचं क्षेत्र किती आहे साधारण? साधारण 2.5 एकर आहे। बरं, केळीची लागवड तुम्ही कधी केलेली होती? केळीची लागवड गेल्या नोव्हेंबरमध्ये केली। साधारण किती झाडं आहेत सगळी? 4000 झाडे। बरं, नेमका हा काय प्रकार घडला? नेमकं कशामुळं हे सगळं नुकसान झालेलं आहे? काल रात्री 7-7:30च्या दरम्यान पावसाचा योग चालू झाला व थोड्याच वेळात चक्रीवादळाचं स्वरूप तयार झालं आणि त्या चक्रीवादळात माझी 4000 झाडं सगळी उद्ध्वस्त झाली। साधारण ह्यासाठी किती खर्च झालेला होता तुमचा आतापर्यंत? यासाठी आतापर्यंत 4 ते 5 लाख रुपये खर्च झालेला आहे। बरं, आता हे पीक किती दिवसानंतर निघणार होतं? हे पीक 2 महिन्यानंतर चालू होत होतं। बरं, पूर्ण होत आलेली होती। बरं, आता 2 महिन्यानंतर चालू होत होतं। बरं, या पिकातून साधारण तुम्हाला किती उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं? 20 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळू शकत होतं। बरं, ह्याची जोपासणी तुम्ही कशा पद्धतीने केली होती? ह्याला सुरुवातीला बोध वगैरे टाकून कोंबडी खत 350 भरलं होतं। नंतर पुन्हा गेल्या महिन्यात 25 ठिकाणचा एक डोस दिला होता आणि औषधं मुलगा सोडित होता। आता केळीचं स्वरूप एकदम सगळं चांगलं जातं आणि आता पण अजून बॅगा सोडायच्या चालूच होत्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।